तुम्ही दिवसाचे 16-17 तास अभ्यास करताय, तुमची रात्र पुस्तकांमध्येच जाते, तुमचे आई वडील पोटाला चिमटा काढून लाखो रुपये तुमच्या कोचिंगवर खर्च करतात. तुम्ही 3 मे 2026 रोजी देशातील सगळ्यात कठीण आणि मोठी परीक्षा नेट UG देता आणि अचानक 12 मे रोजी तुम्हाला बातमी मिळते की परीक्षाच रद्द झाली. का? कारण पेपर फुटला होता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तब्बल 24 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा हा एवढा मोठा नीट 2026 चा स्कॅम नेमका कसा झाला, देशातील सगळ्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदून पेपर बाहेर आलाच कसा आणि याची मोडस ऑपरेंडी नक्की कशी होती, यामागे नक्की कोण आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, नॅशनल टेस्टिंग एजन्सीज म्हणजे NTA कायम असा दावा करते की त्यांच्या परीक्षा या जगातील सगळ्यात सुरक्षित परीक्षा आहेत. परीक्षा केंद्रांवर AI आधारित CCTV, 5G जॅमर्स, डिजिटल KYC आणि बायोमेट्रिक स्कॅनिंग असतं. मग तरीही हा पेपर फुटला कसा? आता याची मोडस ऑपरेंडी आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. ही घटना कोणत्याही परीक्षा केंद्रावर घडलीच नाही. हे अत्याधुनिक कॅमेरे किंवा जॅमर्स फक्त परीक्षा केंद्रावर काम करतात, पण हा खेळ अपस्ट्रीम म्हणजेच पेपर छपाईपासून ते वितरणाच्या मुख्य साखळीतच खूप आधी झाला होता. राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या तपासानुसार या संपूर्ण स्कॅमची सुरुवात केरळमध्ये झाली. केरळमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या राजस्थानच्या चुरू येथील एका विद्यार्थ्याकडून हा पेपर लीक झाल्याचा संशय व्यक्त केला. 1 मे 2026 रोजी म्हणजेच परीक्षेच्या तब्बल 48 तास आधी एक गेस पेपर केरळमधून राजस्थानमधील सीकर येथे एका व्यक्तीला पाठवला गेला. तिथून तो एका पेईंग गेस्ट चालवणाऱ्या ऑपरेटरकडे गेला. सीकर हे भारतातील कोचिंगचं एक खूप मोठं केंद्र आहे आणि इथूनच हा पेपर व्हॉट्सअप आणि टेलिग्रामद्वारे संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांमध्ये, करिअर काउन्सिलर्समध्ये आणि दलालांमध्ये वाऱ्यासारखा पसरला. तपास यंत्रणांना जप्त केलेल्या मोबाईल फोन्समध्ये फॉरवर्डेड मेनी टाइम्स असा टॅग असलेले शेकडो मेसेजेस सापडले. मित्रांनो, या स्कॅमची धक्कादायक व्याप्ती आहे का? या कथित गेस पेपरमध्ये जवळपास 410 प्रश्न होते आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे 3 मे रोजी झालेल्या खऱ्या पेपरमधील रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांचे तब्बल 120 प्रश्न या गेस पेपरशी तंतोतंत मॅच होत आहेत. एका प्रश्नाला 4 गुण असतात, म्हणजेच 720 पैकी तब्बल 600 गुणांचे प्रश्न परीक्षेच्या आधीच काळ्या बाजारात विकले जात होते. या पेपरचं अर्थशास्त्र पण खूप भयानक आहे मित्रांनो. सुरुवातीला ज्या श्रीमंत पालकांनी हा पेपर विकत घेतला त्यांनी यासाठी तब्बल 5 लाख रुपये मोजले. पण जसजशी परीक्षेची वेळ जवळ आली आणि हा पेपर व्हॉट्सअपवर व्हायरल होऊ लागला तसतशी त्याची किंमत परीक्षेच्या आदल्या रात्री अवघ्या 30,000 रुपयांवर येऊन धडकली. आणि याचा परिणाम काय झाला? अखेर राजस्थान SOGचे पुरावे आणि देशातील वाढता रोष पाहता NTA ला हार मानावी लागली आणि 12 मे रोजी सरकारने ही परीक्षा अधिकृतरित्या रद्द केली. आता या संपूर्ण आंतरराज्यीय गुन्हेगारी जाळ्याचा तपास CBI करते. पण मित्रांनो, खरा प्रश्न हा आहे की वारंवार होणाऱ्या या संस्थात्मक अपयशाला आणि पेपर फुटीला नक्की जबाबदार कोण आहे? 2024च्या परीक्षेतही असाच महाघोटाळा झाला होता आणि आता 2026 मध्ये पुन्हा तेच. संसदेत कडक कायदे करूनही हे दलाल आणि गुन्हेगार मोकाट सुटतातच कसे? ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून 650 पेक्षा जास्त गुण मिळवण्याची खात्री बाळगली होती, जे विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय आता सरकारी कॉलेजच्या स्वप्नात होते, त्यांच्या मानसिक स्थितीचा आणि ट्रॉमाचा विचार कोण करणार? हे केवळ एका परीक्षेचं रद्द होणं नाहीये, तर आपल्या संपूर्ण सिस्टीमचं आणि गुणवत्तेवरील विश्वासाचं पतन आहे. तुम्हाला काय वाटतं की 24 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा हा खेळ कसा थांबवता येईल आणि या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी काय पावलं उचलली पाहिजेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त पालकांना, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा आणि आमच्या व्हायरल कारभारला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.